25,000च्या आरोपानं गेला जीव. लाखांदूरमध्ये 17 वर्ष मुलीचा संशयास्पद मृत्यू. चिंचोली प्रकरणानं लाखांदूर हादरलं. 25,000च्या आरोपानं घेतला जीव. 17 वर्ष मुलीचा विष प्राशनानंतर मृत्यू. पोलीस चौकशीवर गंभीर प्रश्न. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिंचोली गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय. अवघ्या 17 वर्ष अल्पवयीन मुलीनं विषप्राशन केल्यानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे गावात संतापाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका किराणा व्यावसायिकानं 25,000 रुपयांच्या चोरीचा आरोप करत लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं संबंधित अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी पोलिसांकडून बोलवण्यात आलं होतं. दरम्यान चौकशी दरम्यान मुलीवर मानसिक दबाव टाकण्यात आला, तिच्याशी मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय. चौकशीनंतर तिला घरी पाठवण्यात आलं, मात्र काही वेळातच तिनं विषप्राशन केल्याचं समोर आलं. मुलीची प्रकृती बिघडल्यानं कुटुंबियांनी तिला तातडीनं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही उपचार दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर चिंचोली गावासह लाखांदूर तालुक्यात संतापाची लाट उसळली. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात येते. दरम्यान या प्रकरणात पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते. सत्य काय, चौकशी की छळ, या प्रश्नांची उत्तर आता चौकशी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. सुमित्रा आडनाव जांभूळकर, कुठे राहता? चिचुलीले. काय घटना कशी घडली त्या दिवशी? घटना घडली बाबा, हे माझ्या नातनीले ते नेला, चोरीचा आरोप केल्यानं. कुठे नेला? लाखांदूरले पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशन मध्ये. बर. आणि माझ्या नातनीले मारमोंदाड केला बाबा, कोणी? पोलिसांनी? पोलिसांनी. फुटून गेलती बाबा. बर. मग घरी आली. किती वाजता आली? घरी आली 5 वाजता सायंकाळी. बापानं आणलं तिले. बाजार गिरा सोडलं, बापाला अंगणाला पाणी दिलं. आता तिले का वाटला का नाही, मी जीवन काय ठेवू आता, अशी म्हणलं ना. आपली दवाई आम्ही येथे बसलो न स्वतून बा. आता दवाई तिने पेलं सायंकाळी दवाई पेलं तर मग उलट्या केलं. बर. तर मग आणखी आम्ही धावलून उलट्या केलं तर हे दवाई पेलं. याचा जबाबदार कोण असतील? पोलीस. अच्छा, त्यांनी मारहाण केली होती? हो. तरीही त्यांच्या माझ्या मुलीच्या वडिलांचा रोष आहे की माझ्या मुलीवरती पोलिसांनी अत्याचार केला आहे, अन्याय केला आहे. म्हणून त्यांनी लेखी तक्रार माननीय SP सरांकडे दिलेली आहे आणि सदरची तक्रार पुन्हा चौकशी करण्याकरता आमच्याकडे देण्यात आली आहे आणि आम्ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून सर्वांना सादर करणार आहोत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत ओके, विदर्भ, नागपूर विभाग.